आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। माडगाव तालुका होणे संदर्भात 5 दिवस चक्री उपोषण झालं। तदनंतर आता अमरण उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि आजपर्यंत महाराष्ट्र शासनाचा कोणताही पदाधिकारी या घटनास्थळाला त्यांनी भेट दिलेली नाही। माडगाव आणि माडगाव परिसरातील सर्व छोट्या मोठ्या गावांनी आपण आपापला गाव बंद करून पाठिंबा दिलेला आहे आणि माडगाव हे गाव तालुक्यासाठी कसं योग्य आहे ते प्रत्येकाने आपापल्या परीने सांगितलेलं आहे। संख आणि उमदी हे 2 तालुके होण्यासाठी त्यांचा चालू आहे, पण माडगाव हे कसं श्रेष्ठ आहे। संख आणि उमदी मध्ये असणारे जे धार्मिक खेळ आहे त्यामुळे ते एकमेकांच्या विरोधात आहे। शिवाय उमदी पासून 2 किलोमीटर अंतरावरती कर्नाटक चालू होत आहे आणि संख एक असं गाव आहे पावसाळ्यात त्या ठिकाणी 4ही बाजूने पाणी येत आहे, त्यामुळं त्या ठिकाणी संख तालुका होणं पण इतकं काही चांगलं नाही। माडगाव मध्ये दळणवळणाची साधनं माडगावच्या परिसरामध्ये असणारे अनेक 40-43 खेडी यांचा माडगावशी बराच जनसंपर्क आहे। त्यासाठी माडगाव हा तालुका प्लेस भौगोलिकदृष्ट्या होणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे, हे सर्व लोकांना ज्ञात आहे। मी माडगाव आणि माडगाव परिसरातील सर्व गावकऱ्यांना विनंती करतो, आजचा उपोषणाचा अमरण उपोषणाचा 3रा दिवस आहे। आपण सर्वांनी पाठिंबा तर जाहीर झालेला केलेलाच आहे। जरी सरकार आपल्याकडे कानावर करत असेल तर यापेक्षा आपल्याला तीव्र आंदोलन करावं लागेल। प्रत्येक गावचे 10-5 लोक येऊन त्या अमरण उपोषणामध्ये सामील व्हावं। माणूस 21 उपोषण जातो, त्याला एक 10 दिवसाचा 11 दिवसाचा अल्टिमेटम देऊया आपण आणि 11 दिवसात जर उपोषण सोडवायला आपण तालुका निर्माण करण्याच्या संदर्भात कोण बोलणी करायला नाही आलं तर उपोषण करताना सगळ्याच गावच्या लोकांना मी विनंती करतोय, आपण उपोषण आपलं सोडायचं। तीव्र आंदोलन करण्यासाठी आपण सगळ्यांनी सगळ्या गावच्या लोकांनी इथं हजर व्हायचं आणि होणाऱ्या नुकसानीला सर्व महाराष्ट्र शासन जबाबदार असेल त्याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायची। आणि माझी विनंती आहे, इथं पत्रकार बांधवांना वगैरे या ठिकाणी माझ्यासारखा नेता येतो, माझंच कुठेतरी कुठेतरी माझी बातमी व्हायरल होण्यासाठी मी किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी करतो। कुणा मोठी नाही, कोणही मोठा नाही, कोणी छोटा नाही, माडगाव तालुका होणं गरजेचं आहे। त्यासाठी मी कुठलाही पक्षपात भेदभाव न ठेवता प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी माडगाव तालुका होण्यासाठी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही मोठा नेता आमदार खासदार हे सगळं होईल। तरी माझ्या सर्व लोकांना विनंती आहे, आपण आज 3रा दिवस आहे, 6 दिवसानंतर याला वेगळं स्वरूप दिलं असं माझे एक संयोजकर्त्यांना विनंती आहे। गायकवाड साहेब 6 दिवस आपण वाट करू, 6 दिवसात काय कुठला प्रतिनिधी आपल्याकडे नाही आला तर त्याला वेगळं स्वरूप आपण देऊ आणि अमरनाथ उपोषण बसलेले लिंबाजी मारुती माळी, कामाना मारुती बनकर, नागेश लक्ष्मण नायवडे, तुकाराम सोमनी माळी मेजर आणि प्रकाश माळी, लिंगाबा गोरे या लोकांनी माडगाव तालुक्यासाठी अमरण उपोषणा 3रा दिवस आहे। त्यांनी गावासाठी तालुक्यासाठी खूप काम केलं, त्यांचं मी तालुक्याच्या वतीनं आभार मानतो थोडा त्यांचा आभार मानतो। त्यांनी अशाच पद्धतीने तालुक्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली, त्यांचं खरोखरच जेवढा आभार मानतो थोडा आहे, त्याला आपण समर्थन नेहमीच देत राहू सगळेजण। एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।